नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. इस्रायल सरकारचा निषेध करत नागरिकांचा मध्य तेल अवीवमध्ये मोर्चा. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारचा केला निषेध. न्याय व्यवस्थेत फेरबदल करण्याच्या योजनांच्या निषेधार्थ निदर्शनं. इटलीमध्ये रोममधून LGBTQ अधिक प्राईड परेड मार्गस्थ. परेडमध्ये 36 फ्लोट सहभागी. चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानकडून लष्करी संचलनाचं आयोजन. हवाई दल आणि नौदलाची पथकं तैनात. कोलंबियामधलं मोठं आश्चर्य. 4 भावंड अखेर जिवंत सापडली. विमान दुर्घटनेत जंगलात 40 दिवसांपासून मुलं होती बेपत्ता. कॅनडातील जंगलातील आगीतून धुराचे प्रचंड लोट. अमेरिकेसह कॅनडामधील लाखो लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत, तर आगीमुळे 20,000 लोकांचं विस्थापन. आणि जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता पाहूयात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. रशियन स्वयंसेवक कॉर्प्सच्या युनिटच्या कमांडर्सवरती कीव्हमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला युक्रेनियन अधिकारी उपस्थित नव्हते. या गटानं निओ नाझी जुकाम आंदोलन नोंदवलेलं आहे आणि रशियाच्या हद्दीत बोल्गेराडोमध्ये हल्ले सुरू आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मेमोरियल ह्युमन राईट्स सेंटरच्या सहअध्यक्षांवरती रशियन सैन्याला बदनाम केल्याच्या आरोपावरून मॉस्को न्यायालयात खटला चालला. ओलेग ऑर्लेव्हला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे. सुनावणीच्या वेळी त्याला नोबेल शांतता पुरस्कार विजेते दिमित्री मुराटोव्ह यांनी पाठिंबा दिला. मेमोरियल ह्युमन राईट्स सेंटर 2021 मध्ये बंद करण्यात आलं. संस्थेला 2022चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान झालाय. सोव्हिएत युनियनमध्ये 1987 मध्ये कम्युनिस्ट दडपशाहीतील पीडितांची आठवण ठेवण्यासाठी स्मारकाची स्थापना करण्यात आली आणि त्यांना मानवी हक्कांच्या उल्लंघनाची माहिती संकलित करणं आणि रशियामधील राजकीय कैद्यांच्या भवितव्याचा मागोवा घेणं सुरू ठेवलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं की युक्रेननं अपेक्षित आक्रमण सुरू केलंय, परंतु त्यांचं मोठं नुकसान झालंय आणि आतापर्यंत त्यांचं लक्ष्य साध्य करण्यात ते अयशस्वी ठरलेत. सोची या रशियन शहरामध्ये बोलताना पुतीन म्हणाले की युक्रेनियन सैन्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालेलं नाही. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी रशियाच्या शस्त्रसाठ्याच्या काही गुप्त ठिकाणांना भेट दिली आणि ही भेट एक नैमित्तिक भेट होती असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. या भेटीत संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी विशेष लष्करी कारवाईतील शस्त्र उपकरणं यांची पाहणी आणि तपासणी केली. रशियन सैन्यानं गुरुवारी एक व्हिडिओ प्रकाशित केलाय ज्यात शोइगू पायदळ लढाऊ विमानं आणि लढाऊ वाहनं आणि युद्ध सामग्रीची तपासणी करतायत. या दौऱ्यामध्ये रशियाचे संरक्षण मंत्री शोइगू यांनी काही खास क्षेपणास्त्रांची पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. रशियन आक्रमणाविरुद्ध युक्रेनच्या लढाईत युक्रेनसाठी लढलेल्या एका ब्रिटिश माणसानं काखोव्का धरणफुटीनंतर पुराच्या पाण्याचा मायकोलाव शहरावरती कसा परिणाम झाला याचं वर्णन सांगितलंय. खेर्सन प्रदेशातील धरण मंगळवारी फुटलं आणि अनेक गावांना पुराचा फटका बसला. पिकं उद्ध्वस्त झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील धोक्यात आला, कारण युद्धातील दोन्ही बाजूंच्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. उद्भवलेल्या या संपूर्ण विनाशासाठी एकमेकांना दोष दिला गेला. शॉन पिनर ज्याला रशियन सैन्यानं पकडलं होतं आणि गेल्या वर्षी एका कैद्याच्या अदलाबदलीचा भाग म्हणून सोडण्यापूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानं सांगितलं की तो मायकोलावच्या बाहेरच्या एका बेटाजवळ होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी वाढू लागली आणि त्यानं सतर्कतेचा इशाराही दिला होता. रशिया यावर्षी 7 नोव्हेंबरला युरोपमधील पारंपरिक सशस्त्र सेना CFE करारातून अधिकृतपणे बाहेर पडेल असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. आवश्यकतेनुसार रशियानं CFEच्या सर्व सहभागींना करारातून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल सूचित केलंय आणि अधिसूचनेनंतर 150 दिवसांनी त्याची अंमलबजावणी होईल असं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय. गेल्या महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संसदेच्या मंजुरीनंतर CFEच्या निषेध कायद्यावरती स्वाक्षरी केली.
रशियन सैन्यानं दक्षिण युक्रेनियन शहरावरती गोळीबार केला आणि या आठवड्यातील आपत्तीजनक धरण फुटल्यामुळे आलेल्या पुरामुळे बुडलेल्या लोकांचा शोध घेत असताना बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या. एका शेलनं खेर्सनमधील एका पडक्या इमारतीला धडक दिली. दरम्यान आग लागली आणि लगेचच रहिवाशांना आगीतून बाहेर काढण्यात आलं. रहिवाशांची रस्त्यावरती गर्दी झाली होती आणि काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की काखोव्का धरण फुटल्यामुळे आणि त्यातून आलेल्या पुरामुळे देशाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. आपल्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये झेलेन्स्कींनी आपत्ती आणि रशियन संकटावरती मात करण्यासाठी नागरिकांना एकजुटीनं राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी जपान आणि नेदरलँडचे आभार मानलेत, ज्यांच्या नेत्यांशी त्यांनी आदल्या दिवशी पूरग्रस्तांसाठी मानवतावादी मदत गोळा करण्यावरती तसंच युक्रेनच्या संरक्षण क्षमता वाढवण्यावरती भर दिला. युक्रेनमधील संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी कार्यालयानं या आठवड्याच्या सुरुवातीला मोठं धरण फुटल्यानंतर पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी देशाच्या दक्षिण भागात कर्मचारी तैनात केले. OCHAनं सांगितलं की त्यांनी पूरग्रस्त भागाला 5 अतिरिक्त ट्रक पुरवठा केला आणि खेर्सनच्या पश्चिमेकडील बिलोझरका गावामध्ये पत्रकारांशी बोलताना युक्रेनचे OCHA समन्वयक डेनिस ब्राउन यांनी रहिवाशांसाठी मोठं संकट असल्याचं सांगितलं आणि देशाला अक्षरशः गोळीबाराचा फटका बसला आणि आता धरणफुटीमुळे शहर उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. खेर्सन अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त प्रादेशिक राजधानीच्या भागातून नागरिकांचं स्थलांतर दर्शवणारं फुटेज प्रकाशित केलं. या व्हिडिओमध्ये पुरवलेल्या उभयचर वाहन तसंच वृद्ध लोकांना ठेवण्यासाठी आणि आजारी तसंच जखमी लोकांना ते क्षेत्र रिकामं करण्यासाठी वाहन वापरण्यात येणार असल्याचं सांगितलं. स्थानिक परिषदेच्या मुख्य स्वेतलाना किबिक यांनी म्हटलं की आदल्या दिवशी सकाळी उच्चांक गाठल्यानंतर पाणी ओसरायला सुरुवात झाली. ओलेश्क या रशियन नियंत्रित शहरातील काही रहिवाशांनी शुक्रवारी युक्रेनियन नियंत्रित खेर्सन शहरात निघून जाण्यासाठी बोटींचा वापर केला. खेर्सनला पोहोचताच त्यांना पाणी आणि पुरवठा करणाऱ्या स्वयंसेवकांनी आणि स्थानिकांनी स्वागत केलं. एका महिलेनं त्या भागात पूर आल्यावर लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि अनेक जण पुरामुळे वाहून गेले तर अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय. पंधरा महिन्यांच्या लष्करी ऑपरेशनमध्ये फ्रंटलाईनचा भाग बनलेल्या नदीकाठी वाढत्या मानवतावादी आणि पर्यावरणीय आपत्तीमध्ये दक्षिण युक्रेनमध्ये कोसळलेल्या धरणामुळे पूर आलेल्या भागात छतावरती अडकलेल्या शेकडो लोकांना वाचवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी धाव घेतली. रशिया व्याप्त भागातील काही रहिवाशांनी तक्रार केली की मदत पोहोचण्यात विलंब होतोय. काही छतावरती आणि रस्त्यावरती अडकून पडलेत, ते फक्त बोटीनंच जाऊ शकतायत आणि नदीच्या रशियन आणि युक्रेनियन नियंत्रित दोन्ही बाजूंकडून कमीत कमी 4,000 लोकांना बाहेर काढण्यात आले. खेर्सन प्रदेशाच्या व्यापलेल्या भागांमध्ये रशिया नियुक्त अधिकाऱ्यांनी 15,000 पूरग्रस्त घरं नोंदवली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला जोपर्यंत लागेल तोपर्यंत पाठिंबा देतील. सुनक यांच्या व्हाईट हाऊसच्या पहिल्या भेटीदरम्यान व्हाईट हाऊस ईस्ट रूममधून संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. युक्रेनवरती 15 महिने जुनं रशियन आक्रमण याच्या चर्चेदरम्यान अजेंडावरती होतं आणि वॉशिंग्टन किंवा लंडन या दोघांनी अधिकृतपणे रशियावरती काखोव्का जलविद्युत धरण उडवल्याचा आरोप केलेला नाही. रशियन सैन्यानं दक्षिण युक्रेनियन शहरावरती गोळीबार केला, त्यात युक्रेनला पुराचा फटका बसला. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी नुकसानीचं मूल्यांकन करण्यासाठी काही तासांनंतर बचाव प्रयत्न स्थगित करण्यास सांगितलं. युक्रेनचे युनायटेड नेशन्सचे स्थायी प्रतिनिधी सेर्गी किस्लिएंट यांनी गोळीबाराचा निषेध केला आणि रशियन फेडरेशनला असे हल्ले थांबवा आणि इव्हॅक्युएशन टीमला बाधित नागरी लोकसंख्येला सुरक्षितपणे मदत करण्याची परवानगी द्या असं आवाहन केलं. दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुरात किमान 14 लोकांचा मृत्यू झालाय, हजारो बेघर आहेत आणि हजारो लोक पिण्याच्या पाण्याविना आहेत. कीवनं मॉस्कोवरती धरण आणि त्याच्याशी संबंधित जलविद्युत प्रकल्प उडवल्याचा आरोप केला आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे पिकांची नासाडी झाली आहे, जमिनीच्या खाणी विस्थापित झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान झालंय आणि दीर्घकालीन वीज टंचाई निर्माण झाली आहे. असोसिएटेड प्रेसनं कॅप्चर केलेल्या विशेष ड्रोन फुटेजमध्ये उद्ध्वस्त धरण आणि शेकडो घरं, ग्रीन हाऊस आणि अगदी एक चर्च देखील दिसतंय. चीनकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तैवानकडून लष्करी संचलनाचं आयोजन करण्यात आलं. तैवानला सातत्यानं चीनकडून धोका निर्माण झालाय, त्यामुळे शनिवारी राष्ट्रीय महासागर दिनानिमित्तानं तीनही दलांकडून संचलन करण्यात आलं आणि दरम्यान हवाई दल आणि नौदलाची पथकं तैनात होती. यावेळी तैवानचे राष्ट्रपती
साई इंग वेन यांनी म्हटलं की बदलती परिस्थिती लक्षात घेता आपल्याला सीमेची सुरक्षा अधिक मजबूत करायची आहे. कोलंबियामध्ये एक मोठं आश्चर्य पाहायला मिळालं. विमान दुर्घटनेतील बेपत्ता मुलं अखेर 40 दिवसांनंतर जिवंत सापडली आहेत. ही 4 छोटी भावंड विमान दुर्घटनेनंतर जंगलात बेपत्ता झाली होती आणि 1 मे पासून त्यांचा शोध सुरू होता. 150 सैनिकांकडून हा शोध घेतला जात होता. संपूर्ण देशभर याचीच चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी ही 4ही मुलं जिवंत सापडली आणि नंतर या मुलांना विमानानं बोगोटा इथे आणण्यात आलं. कझाकिस्तानच्या जंगलाला भीषण आग लागली. या वणव्यामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय. 48,000 एकरावरील जंगल जळून खाक झालंय. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयानं म्हटलंय की या घटनेत 316 लोकांचा जीव वाचवण्यात आलाय. आग जवळपास 60,000 हेक्टर म्हणजेच 1,48,000 एकर जमिनीवरच्या जंगलाला लागली. इंडोनेशियाच्या जावा आणि सुमात्रा इथे शनिवारी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. त्यामुळे 3 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात राखेचं साम्राज्य पसरलंय. या ठिकाणी आतापर्यंत 7 वेळेस ज्वालामुखीचा स्फोट झालाय. स्थानिक प्रशासनानुसार 2018 मध्ये जावा आणि सुमात्राच्या सीमेवरती आलेल्या सुनामीमुळे डोंगर ढासळले होते आणि त्यानंतर सगळ्यात मोठा उद्रेक आता झालाय. अमेरिकेत गाजलेल्या कोट्यवधी डॉलर्सच्या कर्ज आणि तारण प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय. 172 मिलियन डॉलर्सच्या कर्ज घोटाळा संदर्भात खोटी आश्वासनं आणि चुकीचे व्यवहार केल्याबद्दल टेक्सासच्या राज्याचे अटॉर्नी जनरल केन पॅक्स्टन यांच्यावरती ऐतिहासिक महाभियोग चालवण्यात येतोय. FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेनं तपास केल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आणि या खटल्यामुळे केन पॅक्स्टन यांना निलंबित करण्यात आलंय. तर 2005 मध्ये अमेरिकेत गाजलेल्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य संशयित जोरान व्हॅन डर स्लॉट याला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. नताली होलोवे बेपत्ता झाल्यानंतर तिचा ठाव ठिकाणा सांगण्यासाठी जोरान व्हॅननं पैसे मागितल्याचा सुद्धा त्याच्यावरती आरोप होता. पण कालच्या सुनावणीनंतर न्यायालयानं या आरोपातून जोरान व्हॅनची मुक्तता केली. लंडन प्राणी संग्रहालयातल्या 2 सुमात्रन वाघांच्या बछड्यांनी आठवड्यात पहिल्यांदाच पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. झॅक आणि ख्रिस्पिन नावाच्या बछड्यांनी पॅडलिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद लुटला. वाघीण गायशा आणि वाघ असीम हे दोघे पालक म्हणून या बछड्यांच्या करामती पाहत होते आणि सुमात्रन वाघ हे वाघांच्या जगतातील दुर्मिळ उपप्रजातीपैकी एक आहेत. आता हा सुमात्रन वाघांची संख्या फक्त 300 उरल्याचा अंदाज आहे. क्युबेक आणि नोव्हा स्कॉशियामधील जंगलातील आगीमुळे संपूर्ण US आणि कॅनडामध्ये धुराचं धुकं पाहायला मिळतंय. वाऱ्याची दिशा बदलेपर्यंत किंवा आग विझत नाही तोपर्यंत परिस्थिती अस्वास्थ्यकर राहण्याची शक्यता आहे असं रामसे यांनी सांगितलं. 1 जूनपासून ग्रीनलँड आणि आईसलँडवरती धूर दिसून येतोय आणि हा नॉर्वेमध्ये पोहोचण्याची शक्यता होती. नॉर्वेजियन हवामान आणि पर्यावरण संशोधन संस्थेनं सतर्कतेचा इशारा दिलाय. नासा अंतराळवीर स्टीव्ह बोवेन आणि बुडी हॉबग स्पेसवॉक करण्यासाठी आणि अपग्रेड केलेले इरोसा म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन रोल आउट सोलर ॲरे स्थापित करण्यासाठी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून बाहेर पडले. बोवेनसाठी हा 9वा स्पेसवॉक आणि हॉबगसाठी पहिला स्पेसवॉक आहे. तर या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर.